पुण्याच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचं कौतुक केलं। जिसका कोई नहीं उसका मोदी जी और अमित भाई है असं म्हणत शिंदेंनी मोदींवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला। पुण्यातल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणासाठी उठताच अजित पवारांनी शिंदेंची जागा घेतली। अमित शहांच्या एका बाजूला फडणवीस तर दुसऱ्या बाजूला शिंदे बसले होते। शिंदे खुर्चीवरून उठताच अजित पवारांनी अमित शहांच्या शेजारी बसून त्यांच्याशी बातचीत केली। आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, कोणत्याही मतदारसंघातील विकास थांबू नये ही सरकारची भूमिका आहे। त्यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांनाही भरघोस निधी दिला जाईल। महाराष्ट्राचा संपूर्ण विकास हेच आमचं ध्येय आहे असं स्पष्टीकरण देत मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी नितेश राणेंनी निधीबाबत केलेलं वक्तव्य खोडून काढलं। माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरती राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली। माणिकराव कोकाटेंचं प्रकरण 30 वर्ष जुनं आहे, त्यामुळे वरिष्ठ कोर्ट काय निर्णय देणार हे पाहावं लागेल असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले। माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावरनं काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी टोला लगावला। काँग्रेसचे माजी आमदार सुनील केदारांना जेव्हा शिक्षा झाली तेव्हा त्यांच्या शिक्षेची प्रत विधानसभा अध्यक्षांकडे लवकर पोहोचली होती। केदारांची आमदारकी सुद्धा रद्द करण्यात आली होती, मात्र कोकाटेंच्या शिक्षेची प्रत पोहोचायला अजूनही वेळ लागतोय असं लोंढे म्हणाले। शरद पवारांच्या मनात कटुता नाही, जिथे वार करायचा तिथे ते करतात, पण सारखे सारखे वार करत नाहीत अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली। तर मोदी आणि पवारांचे संबंध चांगले आहेत, पण राजकीय बोलत असताना पवार मोदींना सोडत नाहीत असंही विधान आव्हाडांनी केलं। नांदेड जिल्ह्यातल्या नायगावात भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत सदस्य नोंदणी अभियानादरम्यान हा पक्षप्रवेश पार पडला। भाजपसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला। मनसेनं महायुतीत येऊ नये असं आवाहन आरपीआयचे नेते रामदास आठवलेंनी केलं। महायुतीत आमच्याच पक्षाला काही मिळत नाही, मनसे महायुतीत आल्यास आमची आणखी अडचण होईल असं आठवले म्हणाले। माजी मंत्री अनिल पाटलांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। अनिल पाटलांची निवड होताच अमळनेरच्या कार्यालयात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। कोणतंही काम कमी दर्जाचं नसतं, सध्या मानसिकता अशी झाली आहे की नोकरी असेल तरच छोकरी मिळेल। मीही 16 किलोमीटर सायकलवरनं प्रवास करत नोकरी केली अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी नोकरीचं महत्त्व पटवून दिलं। भुसावळ इथे आयोजित रोजगार मेळाव्यात ते बोलत होते। बुरानगरच्या देवीच्या मंदिरातील एका पुजाऱ्याचं मंगल कार्यालय प्रशासनाकडून जमीनदोस्त करण्यात आलं। शासनाची परवानगी असतानाही अतिक्रमण ठरवत या जागेवर कारवाई केल्याचा आरोप निलेश लंकेंनी केला। अहिल्यानगर जिल्ह्यात बिहारसारखी गुंडगिरी केली जाते असं लंके म्हणाले। सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी अर्धापूरमधील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली। यावेळी त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवा आणि सोयीसुविधांची पाहणी केली। धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण करण्याचे आदेश रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेत। बीडचे खासदार बजरंग सोनावणेंनी सर्वेक्षणाची मागणी केली होती। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्गच्या आंगणेवाडी इथे भराडी देवीचं दर्शन घेतलं। भविष्यात कोणावरही कुठलंही संकट येऊ नये अशी प्रार्थना त्यांनी देवीकडे केली। हिंगोलीच्या वसमतमध्ये भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाचा आढावा घेण्यात आला। राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांच्या उपस्थितीत ही आढावा बैठक पार पडली। गुंडगिरी संपण्याचं नावच घेत नाही, आमचा निषेध करा, मात्र पोलिसांसमोर दगड उचलले जातात हे दुर्दैव आहे। पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यात लोक कसे वागतात असा सवाल उपस्थित करत सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली। काळे झेंडे दाखवल्यानंतर धसांनी ही प्रतिक्रिया दिली। महादेव मुंडे प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचं म्हणत सुरेश धस यांनी पुन्हा कराडवरती निशाणा साधला। महादेव मुंडे यांची लेकरं उघड्यावर पाडण्याचं कारण काय असा सवाल विचारत त्यांनी पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। सुरेश धस यांनी गोपीनाथ गडावर जाऊन दर्शन घेतलं। आम्हाला राजकारण आणि संघर्ष हा गोपीनाथ मुंडेंनी शिकवला, आताच्या पिढीत तो वारसा नाही असं म्हणत सुरेश धस यांनी नाव न घेता पंकजा आणि धनंजय मुंडेंना टोला लगावला। परळी दौऱ्यावरती असलेल्या सुरेश धस यांचा मुंडे समर्थकांनी ठिकठिकाणी विरोध केला। शिरसाळ्यात धस यांचा ताफा अडवत मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको केला। यावेळी आंदोलक आणि धस समर्थक आमने सामने आले। यानंतर एक मोठी बातमी, रेल्वेच्या तीनही मार्गांवरती आज मेगा ब्लॉक आहे। मध्य रेल्वे, ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरती अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक असेल।
पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक घेण्यात येईल, तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी नेरुळ स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावरती ब्लॉक असेल. त्यामुळे काही लोकल रद्द करण्यात येणार असून काही लोकल दुसऱ्या मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांना लोकलचं वेळापत्रक बघावं लागणार आहे. शहराच्या काही भागांमध्ये जीबीएसचे रुग्ण आढळून आल्यानं पिण्याच्या शुद्ध पाण्याची गरज लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड पालिकेनं 58 खासगी आरओ प्रकल्पावरती निर्बंध घातले होते. मात्र आता हे निर्बंध मागे घेण्यात आलेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव असतील. शक्तिकांत दास हे प्रधान सचिव 2च्या भूमिकेत दिसणार आहेत. अवघ्या काही दिवसांवरती होळी येऊन ठेपली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीनिमित्त कोकणासह इतर जिल्ह्यात जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यासाठी मध्य रेल्वेनं 28 होळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मागील काही दिवसांपासून तुरीच्या दरात होत असलेली घसरण तुर्तास थांबली आहे. या दरात काहीशी सुधारणाही झाली आहे. कारंजा बाजार समितीत 3,500 क्विंटल तुरीची आवक झाली. ऊसाच्या उत्पादनातील घसरण, उतार्यातील घसरण आणि साखर निर्यातीतील परवानगी यामुळे साखरेच्या किमतीत वाढ होते. मात्र दुसरीकडे 77 साखर कारखाने बंद पडलेत. साखर उत्पादनात आतापर्यंत 50 लाख टनांची कपात झाली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळातील सर्व विभागातील प्रशासकीय कामकाजामध्ये यापुढे मराठी भाषेचा वापर करण्यात यावा अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पीएमपीचं कामकाज आता मराठीतच होणार आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील 11 शासकीय धान्य खरेदी केंद्रांवरती भात खरेदी सुरू आहे. आतापर्यंत एकूण 971 शेतकऱ्यांकडील 20,903 क्विंटल भाताची खरेदी करण्यात आली. राज्यातील बाजार समितीत सोयाबीनची आवक 32,608 क्विंटल इतकी झाली आहे, तर सोयाबीनला 3,931 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय. बाजारातील दरात होणाऱ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळताना दिसतोय. राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची 1,330 क्विंटल इतकी आवक झाली, तर मक्याला 2,107 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. लासलगाव निफाड येथील बाजार समितीमध्ये मक्याची आवक 350 क्विंटल इतकी झाली. लाल कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण सुरूच आहे. बाजार समितीत लाल कांद्याला कमीत कमी 1,500 रुपयांपासून 2,400 रुपयांपर्यंतचा दर मिळतोय. शेतकरी आणि बाजार समितीत यांच्यातील अडचणी आणि त्यावरील उपाययोजना याबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी राज्यस्तरीय परिषदेचं आयोजन केलेलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती यांच्यासोबत या परिषदेत चर्चा केली जाईल. सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या बेडग इथे जयंत केसरी बैलगाडा शर्यती पार पडल्या. यात पहिल्या क्रमांकासाठी पार पडलेल्या शर्यतीत हेलिकॉप्टर आणि सांगोल्याचा राजा या बैलजोडीनं बाजी मारली. तब्बल 1,11,000चं पहिलं बक्षीस त्यांनी पटकावलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण होऊन दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू झालंय. या कामावर आतापर्यंत एकूण 229 कोटींचा खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. उबाठाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात कर्नाटक सरकार आणि कन्नड रक्षक वेदिका संघटनेच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं. काल कर्नाटकातील चित्रदुर्गात कन्नड संघटनांनी महाराष्ट्राच्या बस चालकाला मारहाण केली. त्याच्या निषेधार्थ उबाठाच्या कार्यकर्त्यांनी चालक आणि वाहकाचा सत्कार केला. कर्नाटकात महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बस चालकाला कर्नाटकातील कन्नड रक्षक वेदिका संघटनेच्या लोकांनी मारहाण केली आणि या घटनेचं पुण्यात सुद्धा पडसाद उमटले. उबाठाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकची बस अडवत बसला काळं फासत कानडींविरोधात जोरदार आंदोलन केलं. कन्नडिगांच्या मुजोरी विरोधात शिवसेना उबाठाच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनात एक गमतीशीर प्रसंग बघायला मिळाला. पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली. पोलीस आंदोलकांना पकडून कारमध्ये घेऊन जात होते. यावेळी कारमध्ये बसता येत नाही तरी कोंबतात अशा शब्दात आंदोलकांनी पोलिसांना विरोध केला. आणि आता एक महत्त्वाची बातमी. बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिकांवरती कन्नड भाषेची सक्ती आणि कन्नड रक्षक वेदिका या कानडी संघटनेकडनं मराठी भाषिकांवरती होणारे अत्याचार, त्यामुळे मराठी भाषिक त्रस्त आहेत. अशातच कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीला टार्गेट करत कर्नाटक हद्दीतील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील चित्रदुर्ग इथे
एसटीला आणि एसटी कर्मचाऱ्यांना कन्नड येतं का असं विचारत काळं फासलं. याचा परिणाम वाहतुकीवरती झाला. या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात सुद्धा उमटतायत. पुण्यामध्ये शिवसेना उभाठानं या विरोधात तीव्र आंदोलन केलं. यावेळी कर्नाटकच्या बसला आंदोलकांनी काळं फासत निषेध केला. या चिघळलेल्या वादानंतर कर्नाटकात जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. बस ड्रायव्हर कंडक्टरला गरिबांना मारहाण करत असतील, प्रवाशांना मारहाण करत असेल, बसला काळा फासत असेल तर कितपत योग्य आहे. मी ह्या विषयाची गंभीर दखल घेतलेली आहे. ताबडतोब रात्रीच मी 10-10:30 आमच्या परिवहन व्यवस्थापकांना फोन करून गुन्हे दाखल करायला सांगितलेले आहेत. आणि त्याचबरोबर मी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमच्या पक्षाचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना हा विषय गांभीर्यानं घेऊन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी ताबडतोब चर्चा करायला सांगणार. पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाई अखेर संपली. त्यामुळे आता नागरिक चौकात जमायला सुरुवात झाली. जमावबंदी असताना सुद्धा नागरिक एकत्रित येत असल्यामुळे शहरात तणावाचं वातावरण कायम आहे. तुळजाभवानी मंदिराचा जुना गाभारा आणि शिखर काढून नव्यानं बांधलं जाणार आहे. शिखराच्या वजनामुळे मंदिरातल्या शिळेला तडे गेल्याची बाब पुरातत्व विभागाच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये समोर आली आहे. दरम्यान अहवाल येण्याआधीच भाजप आमदार राणा पाटलांनी ही माहिती समोर आणली आहे. कुंभमेळ्यातील प्रयागराज येथे स्नान करणाऱ्या महिलांचे फोटो व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या सांगलीतील तरुणाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. अहमदाबाद पोलिसांच्या सायबर पथकानं शिराळा पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई केली. चीनच्या संशोधकांनी वटवाघुळांमधील नवीन कोरोना व्हायरस शोधून काढला. त्यामुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. 5 वर्षांपूर्वी चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळेच लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. डोंबिवलीनंतर दिव्यात सुद्धा अनधिकृत इमारतींवरती हातोडा पडणारे या कारवाई विरोधात स्थानिकांनी आंदोलन केलं. लाडक्या बहिणी योजनेचे पैसे नकोत, मात्र इमारत वाचवा अशी मागणी करताना महिलांना अश्रू अनावर झाले. कोस्टल रोडच्या डांबरीकरणाच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलंय. न्यूज 18 लोकमतनं कोस्टल रोडची ही बातमी दाखवली होती आणि याच बातमीची दखल पंतप्रधान कार्यालयानं घेतली आणि तत्काळ काम सुरू केलं. पिंपरी चिंचवड महापालिकेनं 6,256 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. भोसरीच्या तुलनेत चिंचवड आणि पिंपरीला कमी निधी दिल्याचं दिसून आलंय. मात्र शहराच्या विकासाची गरज पाहून निधीची तरतूद केल्याचं स्पष्टीकरण मनपा आयुक्त शेखर सिंह यांनी दिले. मीरा रोडच्या काश्मीरा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर मद्यपान करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. या प्रकारानंतर स्मारक परिसरात 24 तास सुरक्षा द्यावी आणि अवैध पार्किंग बंद करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी शहरातील उद्यानांना भेट देत पाहणी केली. यावेळी अनेक उद्यानांची दुरवस्था झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. याबाबतचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. भिवंडी महानगरपालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच अनमोल सागर यांनी सफाई कामगारांना शहरातील दैनंदिन स्वच्छता राखण्याचे सक्त निर्देश दिलेत. त्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत स्वच्छतेची शपथ घेऊन कामाला सुरुवात केली. नवी मुंबईतल्या सायन पनवेल महामार्गावर उरणफाटा पुलाचं काम सुरू करण्यात आलं. त्यामुळे वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आलेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहनं अटल सेतू मार्गे मुंबईकडे वळवण्यात आली आहेत. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून दिव्यांगांच्या कायद्याची पायमल्ली केली जाते. अपंग हक्क अधिनियम 2016च्या कायद्यानुसार शासकीय योजनेत दिव्यांगांसाठी 5% आरक्षणाची तरतूद आहे. मात्र सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये केवळ 3% जागा भरल्या जात आहेत. 8 वर्षांनंतरही कायद्याची अंमलबजावणी का होऊ शकली नाही असा सवाल उपस्थित झालाय. तर भिवंडीच्या कामतघर परिसरात 2 वर्षांपूर्वी पालिकेकडून शौचालय बांधण्यात आलेलं होतं. मात्र 2 वर्षांनंतरही हे शौचालय बंद अवस्थेत आहे. तत्काळ शौचालय सुरू न केल्यास पालिका मुख्यालयात शौचालयाचे डबे घेऊन आंदोलन करणार असा इशारा नागरिकांनी दिला.